राज्य में चल रहे राजनीतिक घटनाक्रम की पृष्ठभूमि में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने सरकार की आलोचना की है। वो मंगलवार रात को मुंबई रवाना होने के लिए शेगांव रेलवे स्टेशन पहुंचे। इस दौरान उन्होंने मीडिया से बात की। राज्य में वाघा कुत्ते की मूर्ति निर्माण को लेकर विवाद चल रहा है। इस पर उन्होंने कहा कि कुछ लोग अपमानजनक लेखन और झूठा इतिहास फैलाने की कोशिश कर रहे हैं। राम गणेश गडकरी के पहले कभी वाघा कुत्ते का जिक्र नहीं हुआ। पिछले कई दिनों से इतिहास को विकृत करने का काम चल रहा है। उन्होंने कहा कि ऐतिहासिक तथ्यों की जांच करना आवश्यक है। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल सातत्याने काही विशिष्ट मंडळी ही नेहमी बदनामीकारक स्वरूपाचं लिखाण आणि चुकीचा इतिहास घुसवण्याच्या प्रयत्नात आहे। त्यामुळे राम गणेश गडकरी यांच्यापूर्वी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा कुठेही झालेला नाही असे आढळून येते। तेव्हा या संदर्भात ऐतिहासिक स्वरूपाचे जे तथ्य आहे ते तपासणं आवश्यक आहे आणि जो सर्व एकंदरीत जो इतिहास आहे हा शासनाने त्याचा विचार करावा, तो समाजापुढे मांडावा आणि त्यातील साधक बाधक अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा। मात्र इतिहासाचं विकृतीकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून केलं जात आहे, हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे। आणि सोबतच शिवाजी महाराजांच्या संदर्भात अक्षम्य स्वरूपाचे लिखाण केलेल्या जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे। आणि बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल तद्वतच सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या पुस्तकांवर देखील बंदी घातली गेली। देवेंद्र फडणवीस क्या गजनी हैं, इन शब्दों में उन्होंने फडणवीस की आलोचना करते हुए खड़गपुर्णा की बाई नहर के मुद्दे को लेकर प्रतिक्रिया दी। या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडकपूर्णाचा, या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाहित प्रदान केली होती। त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही। त्यांचं हे जर विधान आहे त्यांनी एकदा तपासून बघावं। त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दूसरा पर्याय राहणार नाही। समृद्धि हाईवे टोल बढ़ोतरी पर बोलते हुए हर्षवर्धन सपकाल ने कहा कि कुल मिलाकर सरकार एक अत्याचारी सरकार है। सत्ता में आने के लिए उन्होंने कई वादे किए, अब टोल क्या सभी चीजों के दाम बढ़ेंगे, ऐसा सपकाल ने कहा। हे जे एकंदरीत शासन आहे हे जुलमी सरकार आहे आणि सत्तेवर येत असताना वारेमाप त्यांनी आश्वासन दिले। आता टोल काय आता सगळं येणाऱ्या काळात वाढणार आहे याचा हा सूतोवाच आहे।